तर गुड मॉर्निंग सर्वांना. थोडासा वेळ भेटला आज मला तुमच्याशी बोलण्यासाठी. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. मैत्रिणींनो, तुम्ही सगळे चांगलेच असणार आहेत. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू म्हणजे काल देऊळ बंद 2 बघून आले मी. छान पिक्चर आहे, मला आवडला. आणि पूर्ण फॅमिली माझी गेली होती पिक्चर बघायला. त्यामुळं काही अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटतात मला. आता 2 ते 3 महिन्यापासून मी व्हिडिओ टाकते यूट्यूबला. आणि वेळ भेटला तसा मी अपलोड करते. स्वामींचे व्हिडिओ टाकण्यामागे माझा हा एकच उद्देश आहे की स्वामी सेवा माझी सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. जी काय आपली छोटी मोठी सेवा आहे ती पोहोचायला पाहिजे. आणि 2 ते 3 महिन्यापासून स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं की काय माहीत, पण माझे स्वामींचे व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल व्हायला लागलेत आता. आणि अजूनही होतील. जसं की मी दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरामध्ये जाते. तर स्वामींचा पिक्चर बघितल्याच्या नंतर म्हणजे 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक तर महिला एक कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. आणि तो आधारस्तंभ जर घरातला कर्ता माणूस डगमगला ना, तर तो आधारस्तंभ पण कुठंतरी मनातून खचतो. पुरुष लोक असे असतात घरातले की प्रत्येक वेळी आपलं दुःख प्रगट करत नाहीत ते. आणि आपण महिला अशा असतो की पटापट बोलून जातो आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या सांगून टाकतो. राग असो, आनंदाचे क्षण असो, आपल्यामध्ये कसं असतं की पटकन आपण सांगून टाकतो. पण पुरुष लोकांचं तसं नसतं, पटकन ते बोलत नाहीत. आता माझ्या घरात असा प्रसंग बऱ्याच वेळा घडलेत की मी पटापट बोलून जाते आणि माझे जे मिस्टर आहेत ते बोलत नाहीत पटकन. पण मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून जसे मी म्हणजे व्हिडिओ टाकले स्वामींचे वगैरे आणि ते हळूहळू आता व्हायरल व्हायला लागलेत, तर माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना. माझ्या घरात 3 ते 4 वर्ष बऱ्याच घरातल्या नातेवाईकांनी म्हणा, कुणीही म्हणा, बऱ्याच लोकांनी मुद्दामून काही गोष्टी केल्यात. मी त्या लोकांना मानत नाही. मी फक्त मानते ती माझी स्वामींवरची भक्ती. माझी स्वामींवर भक्ती खूप आहे, प्रचंड आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही संकटाला भीत नाही म्हणजे मला कशाचं काही वाटत नाही. अजूनही जवळच्या मैत्रिणी म्हणा, कुणी म्हणा, बोलतात. मला काही वाटत नाही त्याचं. वाटलं तरी मी विसरून जाते, कारण की माझी फक्त भक्ती स्वामींवर आहे. मी विचार करते स्वामींचा की मी जर एखादं काम वाईट केलं तर स्वामी काय म्हणतील, किंवा मग तो कर्माच्या फेऱ्यात माणूस अडकतं. हे माझ्या मनातूनच असतं की करायचं तर चांगलं करायचं, कुणाचंही केलं तर चांगलंच करायचं. तर स्वामींची प्रचिती माझ्याहीपेक्षा माझ्या घरच्यांना जास्त आली, म्हणजे माझ्या मिस्टरांना. ती अशी की काल मला एक घरच्यांनी प्रश्न विचारला, तू स्वामी सेवक आहेस किंवा तू स्वामींची सेवा करते, तर काय दिलं स्वामींनी, हा प्रश्न होता. तर दिलं ना, म्हटलं. एक व्यक्ती नास्तिक होती, जी स्वामीला मानतच नव्हती. मी मंदिरात जाण्यापासून पण मला रोकत होती की तू कशाला जाती मंदिरात, अमकं काय गरज आहे, घरी स्वामींचा फोटो आहे त्याचीच पूजा करायची, मंदिरात जायची काय गरज आहे. आज ज्या व्यक्तीनं मला असं म्हणलं, म्हणजे की काय कशासाठी गुरुवारी मग इतक्या वेळ झाला, स्वयंपाक कधी करायचा, अमकं कधी करायचं, टमकं कधी करायचं, आज ती व्यक्ती माझ्या आधी उठून सकाळी गुरुवार आहे, आज उपवास आहे माझा आणि मला आज काही खायचं नाही असं म्हणते. अजून त्याच्यापेक्षा स्वामींचं फळ काय पाहिजे मैत्रिणी, तुम्ही सांगा. आणि असं म्हणजे माझा तरी गुरुवार एखाद्या वेळेस म्हणजे माझ्या लक्षात नाही राहत की आज गुरुवार आहे, मग चहासोबत एखाद्या वेळेस मी एखादा बिस्किटच खाऊन टाकते. पण ती व्यक्ती कधीच प्लेन चहा घेणार, मग कामाला गेल्याच्या नंतर तिथं साबुदाणा खिचडी वगैरे खाणार गुरुवारी. हे असं चालतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला मंदिरात जाण्यापासून रोखत असलं ना, आज तीच व्यक्ती जर आपल्याला म्हणत असं नाही आज गुरुवार आहे आणि माझा आज उपवास आहे बाई, तू काय आज मला जेवायला वगैरे बनवू नको, माझा उपवास आहे, मी संध्याकाळी फक्त जेवणार घरी. आता तुम्ही सांगा ह्याला काय म्हणायचं, स्वामी प्रचिती म्हणू की काय म्हणू. दुसरं म्हणजे 3 ते 4 वर्ष तीच व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच हसली नाही. फायनान्शियल स्ट्रेसमुळं म्हणा, कशाहीमुळं म्हणा. आज ती व्यक्ती घरात त्याच्या लेकीसोबत हसती, खेळती, उठती. म्हणजे मला दुसरं काही नको होतं. म्हणजे घरात आपलं वातावरण आनंदी व्हावं हीच माझी इच्छा होती. स्वामींकडं आपण जायचो, आपल्याला सोनं नाणं कशाचं काही नाही, फक्त घरातलं सुख महत्त्वाचं आहे, फॅमिलीचा आनंद महत्त्वाचा आहे. जे काही फायनान्शियल स्ट्रेसेस होते ते स्वामींच्या कृपेमुळे झाले कमी.
स्वामींनी भरपूर दिलं आणि जे नाव ठेवणार आहेत, मागे काड्या करणार आहेत, त्यांना लखलाभ लाभो. अजून करा काड्या, अजून निंदा करा. मी आहे, स्वामींची भक्ती आहे माझी, स्वामी आहेत माझ्यासोबत. चला, तुम्ही जिंकता का, माझे स्वामी जिंकतील ते स्वामींनाच माहीत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि तुम्हीही ट्रेसमध्ये जर असाल, कुठल्याही ट्रेसमध्ये असाल, स्वामी मंदिरात जा, स्वामींची सेवा करा. एक दिवस सगळे संकट तुमच्यापासून दूर जातील. श्री स्वामी समर्थ सर्वांना.